नमस्कार, मी सृष्टी. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे, तोही फिनिशिंगने. या ब्लाऊजची कटिंग मागच्या व्हिडिओत केली. जर व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा. या ब्लाऊजची रॉंग साईड सहज ओळखता येते, पण जेव्हा दोन्ही बाजू सारख्याच दिसत असतात तेव्हा अशा रॉंग साईडवर खुणा करायच्या, जेणेकरून शिवताना सर्व बाजू सरळ जोडल्या जातील. चला तर मग सुरुवात करूया. हे सर्व भाग जोडून घेऊया. सर्वात आधी कटोरी घेऊया. दोन्ही कटोऱ्या अस्तरला लावून अशा विरुद्ध दिशेला ठेवायच्या, जेणेकरून त्या दोन्ही साईडच्या तयार होतील. आणि मग शिवून घेऊया. मात्र शिवताना कटोरीच्या कोण्याकडे आल्यावर सुईयात रुतून दाब उचलायचा आणि मग कटोरी फिरून शिलाई द्यायची. असंच करत कटोरीला शिलाई द्यायची. शिवून घेतल्यानंतर असा हात फिरून बघायचा. जर फुगा असेल तर हात फिरवल्यावर लक्षात येईल. हे बघा, दोन्ही भाग व्यवस्थित जोडले गेलेत. अशाच प्रकारे दुसरी कटोरी पण जोडून घेते. हे बघा, जोडून घेतली. हात फिरून दाखवते. अशाच प्रकारे साईड पार्ट पण जोडून घ्यायचा आहे. साईड पार्टची रॉंग साईड लक्षात घेऊन शिवून घेऊया. इथे पण कटोरी जशी जोडली तशीच कोण्यांकडे सुई रुतून दाब उचलायचा आणि मग साईड पार्ट फिरून शिलाई द्यायची. त्यामुळे शिलाई व्यवस्थित येते आणि मेन कपडा शिवताना सरकत नाही. हे सर्व भाग व्यवस्थित जोडले तरच पुढे ब्लाऊज व्यवस्थित येईल. हात फिरवून बघूया. अशाच फिनिशिंगने दुसरा साईड पार्ट पण जोडून घेतला. नंतर योकपट्टी जोडूयात. योकपट्टी अस्तरवर रॉंग साईड लक्षात घेऊन ठेवायची. दुसरी योकपट्टी समोरासमोर अस्तर लावून अशी विरुद्ध दिशेला ठेवायची आणि मग शिवून घेऊया. असं केल्याने दोन्ही बाजूच्या योकपट्ट्या तयार होतील. हे बघा, योकपट्टी अस्तरला जोडून घेतली. आता हात जोडून घेऊया. हाताला इथे जोड द्यायचा आहे. एक जोड वरून शिवून घ्यायचा आणि दुसरा खालच्या साईडला ठेवून शिवून घ्यायचा. जोडवर दाब शिलाई द्यायची, म्हणजे बाहेरून फिनिशिंग येईल. जोड दिल्यानंतर हाताचं पेपर कटिंग ठेवून मापात कट करून घेऊया. अशाच प्रकारे दुसरा हात पण मापात कट करून घेऊया. त्यानंतर हात अस्तरला जोडून घेऊया. खालून अर्धा इंच सरळ टीप मारून घ्यायची आणि मग मार्जिनला पकडून अस्तरवर एक दाब शिलाई द्यायची. नंतर अस्तर आत उलटून बाहेरून दाब शिलाई द्यायची. आता संपूर्ण कडेने शिलाई देऊयात. हे बघा, कुठेही फुगा किंवा चुन्या न पाडता एक हात जोडून घेतला. तसा दुसरा हात पण जोडून घेऊया. त्यानंतर मागील बाजू तयार करूया. आधी गळा आखून घेऊया. गळा रुंदी 2.5 इंच घेऊन गळा उंची क्रॉस टेप लावून 10.5 इंच घेते. खालून गळा रुंदीला 3 इंच घेऊन बॉक्स आखून घेऊया. इथे गळ्याला पान शेप देणार आहे. त्यासाठी 2 इंचावर खुणा करून गळा डीप 3.25 इंचापर्यंत घेऊन मग शेप आखून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे. आता हा शेप दुसऱ्या साईडला उमटून घेऊया.
उमटलेले डार्क करून घेऊया. शेप आखून घेतल्यानंतर मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर अस्तर असं ठेवून शिवून घेऊया. शिलाई आखलेल्या शेपच्या कडेने पाव इंचावर द्यायची आहे. शिलाई दिल्यानंतर शेप कट करून घेऊया. आणि मग त्यावर बारीक बारीक असे कट द्यायचे. मात्र कट देताना शिलाईच्या आत कट द्यायचे. त्यानंतर आतील मार्जिनला धरून अस्तरवर एक दाब शिलाई द्यायची. त्यामुळे शेप फिनिशिंगने उलटला जातो. हे बघा, दाब शिलाई दिल्यावर गळ्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. आता संपूर्ण गळ्यावर बाहेरून पण फिनिशिंगने दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई दिली. आता संपूर्ण कडेने शिवून घेऊया. मागील बाजू पण अस्तरला जोडून घेतली. अशा प्रकारे सर्व भाग फिनिशिंगने अस्तरला जोडून घेतले. सर्व भाग व्यवस्थित अस्तरच्या मापात कट करून घेऊया. इथे फक्त योकपट्टी कट करून दाखवते. त्याचप्रमाणे आपण सर्व भाग कट करायचे आहेत. हे बघा, दाखवल्याप्रमाणे सर्व भाग कट करून घेतले. तर मग आता ब्लाऊज शिवायला घेऊया. कटोरीचा टक्स आखून घेऊया. कटोरी अशी फोल्ड करून 1.25 इंच रुंदीला आणि 3.25 इंच उंचीला टक्स आखून शिवून घेऊया. इथे शिलाई लॉक करायची आणि मग शिलाई द्यायची. टक्सवरून एक शिलाई दिल्यावर दाब उचलून कटोरी फिरून त्या शिलाईवरून अजून एक शिलाई द्यायची. हा टक्स थोडासा असा कट करायचा आहे. कटोरीचा भाग तयार झाला. आता साईडपार्ट जोडूया. साईडपार्टपेक्षा कटोरी जास्त असली पाहिजे. हे बघा, जोडून घेऊया. कटोरी टोकाकडून थोडीशी पुढे ठेवून 1/2 इंच शिलाई द्यायची. तशीच बाजू फिरून त्याच शिलाईवरून अजून एक शिलाई द्यायची आहे. कटोरी आणि साईडपार्ट जोडायला गळ्याकडूनच घ्यायचा. जर खालून वाढीव आलंच तर ते असं कट करता येतं. आता योकपट्टी जोडूयात. अस्तर जोडलेली योकपट्टी वर ठेवायची आणि अस्तरची योकपट्टी खाली ठेवून 1/2 इंच टीप मारून घेऊया. टीप मारताना मात्र कटोरीचा टक्स आणि साईडपार्ट जोडलेली मार्जिन आयपट्टीकडील साईडला फिरवून ठेवायची. हे बघा, अशा प्रकारे. इथे वाढीव आलंय ते आपण योकपट्टीच्या मापात कट करणार आहोत. आता वरचा सर्व भाग फोल्ड करून दोन्ही योकपट्ट्यांच्या मध्ये अशा प्रकारे ठेवायचा.
आणि खालून पाव इंच टीप मारायची. मग आत फोल्ड केलेला भाग कडेने असा बाहेर काढायचा आणि वरून दाब शिलाई द्यायची. अशा प्रकारे एक बाजू तयार झाली. हा भाग असा सरळ आला पाहिजे. अशाच प्रकारे दुसरी बाजू पण मी तयार करून घेते. दुसरी बाजू पण जोडून घेतली. आता कडेने वाढीव आले ते योकपट्टीच्या मापात कट करून घेऊया. साईडला कट करून घेतलं. त्यानंतर आपण हुकाय पट्ट्या जोडणार आहोत. त्यासाठी हुकाय पट्ट्या काढून घेऊया. आयपट्टी ही बाहेरून जोडायची असते. जोडल्यावर पट्टी बाहेरून दिसते. त्यासाठी अस्तरसोबत मेन फॅब्रिक पण घ्यायचं आहे. आयपट्टीसाठी 3 इंचाची पट्टी घ्यायची. कट करून घेऊया. हुकपट्टी ही आतून जोडायची असते, म्हणून हुकसाठी अस्तरची पट्टी घ्यायची. साधारण 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे. कट करून घेऊया. आता शिवून घेऊया. आयपट्टीच्या दोन्ही पट्ट्या अशा जोडून घेऊया. आणि हुकची पट्टी कडेने पाव इंच फोल्ड करून टीप मारून घेऊया. हुकपट्टी आपल्या हाताच्या डाव्या साईडला बाहेरून जोडायची असते आणि आयपट्टी उजव्या साईडला आतून जोडायची असते. जोडून घेऊया. पट्टी कमरेकडून गळ्याकडून एक्स्ट्रा सोडायची आहे. हे बघा, कमरेकडून एक्स्ट्रा घेतलेलं असं आत फोल्ड करून शिलाई द्यायची. त्यामुळे हा भाग कवर करून येतो. अशा प्रकारे आता पट्टीवर आतील मार्जिनला धरून दाब शिलाई देऊयात आणि मग संपूर्ण पट्टी आत फोल्ड करून शिलाई मारून घेऊया. एक्स्ट्रा दिसतंय ते कट करून घेऊया. नंतर आयपट्टी जोडूयात. कमरेकडून पट्टी अशी बाहेरून फोल्ड करायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि मग पाव इंच टीप मारून घ्यायची. हे बघा, हा भाग असा कवर झाला. आता पट्टी अशी पाव इंच फोल्ड करायची. मग पुन्हा फोल्ड करून आतील शिलाईला कवर करायचं आणि मग वरून शिलाई द्यायची. साधारण 1 इंचाची पट्टी तयार होईल. हे एक्स्ट्रा दिसतंय ते आपण कट करून घेऊया. दोन्ही पट्ट्या शिवून घेतल्यानंतर हुकची बाजू वर आणि आयची बाजू खाली ठेवून चेक करायचं. दोन्ही पट्ट्या समान आहेत काय? समान नसतील तर त्या खुणा करून कट करून घ्यायचं. गळ्याला पट्टी लावायच्या आधी ह्या बाजू समान करून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण गळापट्टी लावून घेऊया. बाजू अस्तरवर ठेवून शोल्डर आणि हुकाय पट्टीकडून एक्स्ट्रा घ्यायचं आणि गळा आहे तसाच आखून घ्यायचा. कडेने अंदाजे 1.5 इंच घेऊन कट करून घेऊया. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूची गळापट्टी पण काढून घेऊया. दोन्ही पट्ट्या काढून घेतल्या. आता कडेने पाव इंच फोल्ड करून शिवून घेऊया.
नंतर पट्टी अर्धा इंच पुढे सोडून बाजूला जोडून घेऊया. आतील मार्जिनला हुक्कापट्टीच्या दिशेने ठेवायचं. अशाच प्रकारे दुसरी बाजू पण जोडून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला गळापट्टी लावून घेतली. इथे गळापट्टी नंतर उलटायची आहे. त्याआधी मागील बाजू तयार करूया. गळा आपण बाजू जोडतानाच तयार केलेला. टक्स आखून घेऊया. सेंटरपासून 4 इंचावर 4 इंच उंचीचा टक्स आखून घ्यायचा. हाच टक्स दुसऱ्या साईडला असा उमटून घ्यायचा. अशा प्रकारे डार्क करून घेऊया आणि मग अर्धा इंच टक्स शिवून घेऊया. त्यानंतर कमरपट्टी जोडून घेऊया. पट्टी तयार करून घेऊया. पट्टी पाव इंच कडेने फोल्ड करून शिवून घेऊया. पट्टी तयार केली. आता पट्टी जोडून घेऊया. शिलाई देताना दोन्ही टक्स हे विरुद्ध दिशेला ठेवायचे. असा नाहीतर असा कसा पण ठेवू शकता आणि दोन्ही टक्सवर बारीक प्लेट टाकायची. त्या टक्सच्या विरुद्ध दिशेला हा टक्स ठेवून प्लेट टाकून शिवून घेऊया. आणि मग आतील मार्जिनला धरून अस्तरवर एक दाब शिलाई द्यायची. त्यानंतर पट्टी आत फोल्ड करून वरून मोठी शिलाई द्यायची. हा शिलाई केल्यावर ही शिलाई काढून टाकायची आहे. मागील बाजू तयार केली. आता त्यावर पुढचे भाग उलटे ठेवून शोल्डर शिवून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुढील बाजूच्या गळापट्टीमध्ये मागील बाजू ठेवून अशी कव्हर करायची आणि मग शिवून घ्यायचं. अर्धा इंच शिलाई द्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे शोल्डर जोडायचे आहेत. आता गळापट्टीवर दाब शिलाई देऊन आत उलटून घेऊया. अशाच प्रकारे दुसरा शोल्डर पण शिवून घेऊया. दोन्ही शोल्डर शिवून घेतले. आता हात जोडूया. त्याआधी साईडच्या फिटिंगचा भाग चेक करायचा. दोन्ही बाजू अशा व्यवस्थित ठेवून बघूया. इथे वाढीव दिसतंय आणि इथे जेवढी तुमची शिलाई घ्याल तेवढ्यापर्यंत दोन्ही बाजू सारख्या आल्या पाहिजे. नसतील तर करून घ्यायच्या. कट करून घेऊया. अशाच प्रकारे दुसरी बाजू पण व्यवस्थित करून घेऊया. हात जोडायच्या आधी या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यावरच तर तुमची फिटिंग अवलंबून असते. आता आपण हात जोडूयात. हातावर पुढील शेप मागील शेप समजण्यासाठी लिहून ठेवूया. हाताचा इथला भाग पण सरळ असला पाहिजे. हाताच्या सेंटरला असा कट द्यायचा. पुढील शेप पुढील बाजूवर ठेवून हात सेंटरपासून शोल्डरला जोडायला घ्यायचा. इथे पाव इंच शिलाई द्यायची आहे. हाताचा अर्धा भाग शिवून घेतला. नंतर हात फिरून त्याच शिलाईवरून शिलाई देत पूर्ण हात शिवून घेऊया. इथे अर्ध्या भागावर डबल शिलाई येईल.
हाताच्या या अर्ध्या भागावर पण डबल शिलाई देऊन घेऊया. शिलाईला सेंटरला सुरुवात केलेली, मग सेंटरला शेवट करायचा. हे बघा, अशा प्रकारे एक हात लावून घेतला. इथे एक्स्ट्रा आलंय ते आपण असं सरळ कट करून घेऊया. आतून पण ब्लाऊज फिनिशिंगने हवा असेल तर पहिली बाहेरून शिलाई द्यायची आणि मग आतून फिटिंग द्यायची. आधीच आपण हा भाग व्यवस्थित करून घेतलेला, त्यामुळे हे बघा दोन्ही मार्जिन समोरासमोर आले आहेत. शिलाई मारताना दोन्ही मार्जिन अशा वर ठेवायच्या आणि मग शिलाई द्यायची. अशाच प्रकारे दुसरी बाजू पण हात जोडून तयार करून घेऊया. दुसरी बाजू पण हात लावून तयार करून घेतली. बाहेरून शिलाई पण देऊन घेतली. आता ब्लाऊज उलटा करून फिटिंग मारून घेऊया. त्याआधी हाताकडील मार्जिनला कटोरीकडील मार्जिनला वरलॉक करून घ्यायचं. प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज शिवायचा असेल तर ब्लाऊजला वरलॉक करणं गरजेचं आहे. वरलॉक करून घेतलं. इथे चुकून वरलॉक करायचं राहिलं ते मी नंतर करेनच. आता फिटिंगची मापे काढूयात. हुककडून मापाचा ब्लाऊज असा संपूर्ण कमरेला लावून घ्यायचा. पुढे जेवढं शिल्लक राहील ते खुणा करून घ्यायचं. टेपने मोजून बघूया किती शिल्लक राहिलं ते. 6.5 इंच आहे. टेप फोल्ड करून 6.5चा चौथा भाग घ्यायचा आहे. 1.5 पावणे 2च्या मध्ये येतं. पावणे 2 इंच दोन्ही साईडनं कमरेकडे घ्यायचं आहे. इथे छातीचं माप टाकूयात. छाती आहे 38 इंच. 38चा चौथा भाग 9.5 इंच खुणा करून घेऊया. इथे छातीचं परफेक्ट माप घ्यायचं असेल तर मापाच्या ब्लाऊजचा मुंडा मोजून घ्यायचा. शोल्डर शिलाईपासून ते फिटिंग शिलाईपर्यंत टेप लावून मोजून बघूया. 8.5 इंच आहे. तशीच टेप शिवलेल्या ब्लाऊजला लावून 8.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही पद्धतीने घेतलेली मापे परफेक्ट आलीत. आता ब्लाऊजचा दंडगीर घेऊया. 6 इंच आहे. 6 इंच खुणा करून घेऊया. आता हे तिन्ही पॉईंट सरळ लाईनमध्ये जोडून घेऊया. यावरून शिलाई द्यायची आहे. या शिलाईच्या बाजूला पाव इंच अंतर ठेवून अजून 2 शिलाई सरळ द्यायच्या आहेत. शिलाई देऊन घेऊया. अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण फिटिंग द्यायची आहे. हे बघा, दुसरी बाजू पण फिटिंग देऊन तयार केली. आता ब्लाऊज उलटा करून घेऊया. ब्लाऊजचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. असेच फिनिशिंगने ब्लाऊज शिवायचे असतील तर कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग पण तुम्हाला मिळतील. त्यासाठी खाली नंबर दिलेला आहेच. जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी हेल्पफुल वाटला तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि तुमचा रिप्लाय कमेंट्समधून कळवा.
भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.